मग परमात्म्याचा जरी विचार असेल तरी तो विचार आहे, विवेक नाहीये. जरी तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकत आहात पण खाली जाणाऱ्या श्वासात असेल, चिंतन चाललेलं असेल तर तो विचार झाला, विवेक नाही. विवेक म्हणजे बुद्धीमध्ये मन संपणं, मन जीर्ण विर्ण. एक. नंबर 2, बुद्धीचं तोंड आत्म्याकडे वळणं. आणि बुद्धी, प्राण स्थिर झाला की बुद्धी स्थिर होते. आता सांगितलं. हळूहळू हा भाग तुम्हाला माहीत आहे. हळूहळू आता ज्ञानेश्वरी सुरू झाली, तो भाग येतच जाईल. साधनेमध्ये कुंडलिनी शक्तीचं तोंड सद्गुरूंच्या कृपेने वर झालं, ऊर्ध्व झालं की श्वास वर जायला लागतो, प्राणही वर जायला लागतो, त्याच्याबरोबर मन वर जायला लागतं, बुद्धी वर जायला लागते, ती स्थिर होते. आणि स्थिर बुद्धी झाली, प्राण हलला नाही की मनही हलत नाही, बुद्धी हलत नाही की आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं. आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडलं की ज्या बुद्धीला आत्म्याच्या शक्तीचा अनुभव आला, जाणला आत्मा, अनुभवला, त्याला विवेक म्हणतात. त्याला विवेक म्हणतात. आणि शास्त्र वाचली फक्त, समजलं, त्याला विचार म्हणतात. आत्मा अनुभवला बुद्धीमध्ये, त्याला विवेक म्हणतात. म्हणून इथे परमात्मा अनुभवला, सद्गुरू अनुभवला, प्रत्यक्ष माझ्या हृदयात अनुभवला. एकदा राधा यमुना तीरी सर्व गोपिका बसलेले आहेत आणि राधा म्हणाली, कृष्ण कृष्ण काय करतायत? मीच कृष्ण आहे, माझ्यामध्ये कृष्ण आहे. पहा, मी कृष्णमय झालेले आहे, कृष्ण माझ्यात अवतीर्ण झालेले. आणि म्हणून राधा कधी रडली नाही की कृष्ण कुठे. कारण गोपिकांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये अखंड परमात्म्याचा निवास होता. आणि ज्याला अखंड दर्शन त्यांना होत असतं, त्याला द्वारकेला जाण्याची पुन्हा गरज नाही. त्यांना बद्रीनारायणाला जाण्याची गरज नाही, काशी विश्वेश्वराला जाण्याची गरज नाही. अखंड अभंग दर्शन जर सारखं होत असेल, कहा मथुरा कहा काशी, गरज नाही. इथे ती स्थिती आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरू, मनोनी विशेषात्यादरू विवेकावरी. ज्या विवेकामुळे, ज्या मनाने आत्मशक्तीचा, सद्गुरूंच्या सामर्थ्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला, तो जो विवेक माध्यम आहे. विवेक म्हणजे अशी जाणीवेची मनाची शक्ती जिनं ईश्वर अनुभवला. ती आग आहे. बुद्धीमध्ये ती योगाग्नी गेला की तो विवेक म्हणून जन्मतो. इंद्रियामध्ये, रक्तामध्ये योगाग्नी प्रगटला तर त्याला विरक्ती म्हणतात. इंद्रियामध्ये सर्व प्रगटला त्याला वैराग्य म्हणतात. आणि बुद्धीमध्ये योगाग्नी प्रगटला, तुमची बुद्धी अगदी काय म्हणतात ना, असं ओढू लागली, असं ओढल्या जातं पहा, ध्यान करत असताना, साधना करत असताना, आणि एक धुंद होते, त्याला विवेक म्हणतात. ही धुंदी विवेकामुळे येते. त्या योगाग्नीला विवेक म्हणतात. त्याच्यामध्ये ईश्वर जाणला जातो, अनुभवला जातो. ज्या गोष्टीमुळे अनुभवाला येतं त्याला विवेक म्हणतात. ते माध्यम. आणि म्हणून ज्या विवेकामुळे असं घडलं त्याचा मी फार ऋणी आहे, अतिशय मी आदर करतोय, मी त्याला पहिल्यांदा प्रणाम करतोय.
माझे त्या विवेकावर, त्या बुद्धीवर अतिशय प्रेम आहे, असं भगवान ज्ञानेश्वर म्हणतात. जैसे डोळिया अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. विवेक उत्पन्न झालेला आहे बुद्धीमध्ये. योगाग्नी बुद्धीमध्ये उत्पन्न झाला म्हणजे विवेक, कारण त्याला ज्ञान आहे, त्याच्याने ईश्वर जाणल्या जातो. ज्याप्रमाणे डोळ्यात ज्यावेळी अंजन घातले जाते त्यावेळी त्यांच्या दृष्टीत विशेष प्रकारचे तेज उत्पन्न होते, मग भूमिगत द्रव्य आपोआप दिसते, मग तो सांगेल तेथे खणले असताना द्रव्याचा मोठा साठा उघडला जातो. विवेक काय काम करतो? बुद्धीमधला विवेक आत्मदर्शन अखंडित एकदा होऊ लागलं, सद्गुरु दर्शन एकदा अखंडित होऊ लागलं, आत्मदर्शन सद्गुरु दर्शन फरक नाही. आणि म्हणून मी का विवेकाला माझा आदर आहे, माझं प्रेम आहे त्या विवेकावर, कारण त्या विवेकामुळे असं अंजन माझ्या डोळ्यात घातल्यात आलं की माझं आंधळे पण जाऊन दिव्य दृष्टी आली, आणि दिव्य दृष्टी आली म्हणून दिव्य चेतना मला दिसू लागली. एखाद्याला पूर्वी काय होतं माहिती आहे की, उदाहरण कसं आहे की याचं असं उदाहरण येते, पूर्वीचे लोकांना एक काही विद्या यायची. कावळ्याचं रक्त एका डाव्या डोळ्याचं, कबुतराचं एका डोळ्याचं रक्त, असे काही अनेक प्रकार येतं. ते काढायचं, आता ते कसं काढायचं ते मला माहीत नाही. त्याचं एक काहीतरी अंजन करायचं, ते नंतर डोळ्यात घातलं की गुप्त धन दिसतं म्हणे. पुरलेलं धन, गुप्त धन, तुमच्या खिशात किती पैसे, तिजोरीत किती पैसे, बँकेत किती पैसे, सगळं दिसू लागतं, गुप्तधन. असं ते म्हणतात, सद्गुरूंनी माझ्या डोळ्यात अंजन घातलंय, दिव्यदृष्टी त्याच्यामुळे मला प्राप्त झाली, आणि दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यामुळे मला जसं त्याला गुप्तधन दिसतं अंजन घातलेल्या माणसाला, तसं मला अध्यात्माचा रहस्यमयी ठेवा, ती शक्ती, अव्यय ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागलं. त्याचं कारण सद्गुरू आणि निर्माण झालेला विवेक. महानिधी, द्रव्याचा मोठा साठा कोणता? आध्यात्मिक द्रव्य, समाधी धन, हे माझ्या हाताशी लागलं, आणि ज्यामुळे मी परिपूर्ण मानव झालो, देव झालो. तो साठा मला मिळाला. म्हणून आता ज्ञानेश्वर का प्रत्येकाला का वंदन करतायत ते लक्षात घ्या. कोणाकोणाचं आपल्याला भाग्य बनवण्यामध्ये कोणाकोणांचे हात आहेत, त्या सगळ्यांना वंदन करतायत. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, किंवा चिंतामणी हातात आल्यावर मनातील हेतू नेहमी विजयी होतात. खडे देणारे काही महाराज आहेत, ते होतं न होतं ती गोष्ट वेगळी. नशीब खराब असेल तर खडे किती तुम्हाला उपयोगी पडतील. तरी पण आपण असा विचार करू, काही रत्न काही महाराज लोक देतात, पुष्कर पासून सगळे रत्न, त्या रत्नांचा प्रकाश आपल्या शरीरावर पडल्यानंतर थोडाफार फायदा होतो असं म्हणतात. तर चिंतामणी रत्न, चिंतामणी कुठे माहिती आहे? इंद्रपुरीत आहे. नाही तर पाहताल रामू शहाणीच्या दुकानावर चिंतामणी रत्न द्या, इंद्रलोकात जावं लागेल. चिंतामणी रत्न जर हातात असेल तर काही कमी पडत नाही. विजय तो विजयी होतो. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, किंवा चिंतामणी हातात आल्यावर मनातील हेतू नेहमी विजयी होता. जो मांगोंगे मिलेगा, अल्लाउद्दीन का चिराग आहे.
खुलजा सिमसिम चिंतामणी रत्न म्हणजे. तसे ज्ञानदेव म्हणतात की श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे माझ्या इच्छा आपोआप पूर्ण झाल्या आहेत. कोणत्या इच्छा आहेत? आपल्यासारख्या नाहीत. आपल्या इच्छाला तर सीमाच नाही आणि माऊलींच्या इच्छा प्रगटच झाल्या नाहीत. आपल्या इच्छा फार आहेत वेगळ्या. अरे माऊलीचा संसारही झाला नाही, काय इच्छा असणार? 21व्या वर्षी तर निघून गेले, तरी माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण झाल्या म्हणतात त्या. मनोरथ माझे पूर्ण झाले. पूर्ण काम सीन श्री निवृत्ती. पूर्ण काम माझे मनोरथ पूर्ण झाले. मनोरथ काय? स्वप्न होतं माऊलींचं. माऊलींचं स्वप्न होतं मी पूर्ण व्हावं, मुक्त व्हावं, मोक्ष मिळावा आणि माझ्या हातून विश्व स्वधर्माचं कार्य व्हावं, हेही मनोरथ होतं. सद्गुरूंनी दिलेली आज्ञा हे देखील एक इच्छा होती की ती माझ्या हातनं पूर्ण व्हावी. विश्व वाचव ही माऊलींना दिलेली आज्ञा आहे. आणि माऊली साकडं घातलं असेल, इथे साकडं घातलंय या पहिल्याच ओव्यात. कोणाला? आधी महागणेशाला, नंतर माता शारदेला, त्यानंतर श्री गुरूंना त्यांनी वंदन केलंय. पण निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे हे सगळे मनोरथ भगवान शंभूपासून माझ्यापर्यंतचे मला लादलेले आणि माझ्यात निर्माण झालेले, मी पूर्ण व्हावं हे माझं मनोगत आणि ईश्वरीय इच्छा तेही मनोगत माझ्या हातून पूर्ण व्हावं. दोन्ही ईश्वरी सत्तेमुळे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादामुळे माझ्या हृदयात ते असल्यामुळे पूर्ण झालेले आहेत असं माऊली म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. ज्या निवृत्तीनाथांमुळे सर्व मनोरथ पूर्ण झाले, ज्यांच्यामुळे दिव्य अंजन दिव्य दृष्टी मला प्राप्त झाली आणि आत्मठेवेचं भांडार महानिधी मला मिळाला, अशा सद्गुरूंना तुम्ही पुढे जी ज्ञानेश्वरीचं तुम्हाला मी भांडार देणार आहे साधकांना, त्याच्यासाठी सद्गुरूंना प्रसन्न करून जसं मी घेतलं तसं तुम्ही घेण्याकरिता जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. तुमचे देखील मनोरथ माझ्यासारखे पूर्ण करून घ्यायचे असेल, सांसारिक आणि परमार्थिक दोन्ही मनोरथ तुमचे पूर्ण होतील. आशीर्वाद आहे माऊलीचा. पण कंडिशन जाणतेने गुरु भजिजे. पुढे तिथेच यायचं. जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषती. अनेक देवी देवतांच्या उपासनेची गरज नाही, एक सद्गुरूंची उपासना करा, पूर्ण व्हाल, मुळावर सिंचन करा, बाकी काही गरज नाही. का तीर्थे जिये त्रिभुवनी ती पडती समुद्राव गहाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत त्या सर्वांचा लाभ एका समुद्रात स्नान केल्याने मिळतो. लक्षात घ्या. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर एक नदी असते, पवित्र नदी. नर्मदा, गोदावरी, गंगा, यमुना, कावेरी, सगळ्या अशा नद्या. पण सगळ्या नद्या कुठे मिळतात? समुद्राला. मग एक समुद्राचं स्नान केलं म्हणजे मिळालं की नाही पुण्य? इथे म्हणतात एका सद्गुरूची सेवा केल्यानंतर अनेक तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत, त्रिभुवनात म्हटलंय तिन्ही लोकामध्ये, पृथ्वी तलावरले नाही आणि भारतातलेच नाहीत, काशी, गया, मथुरा, वृंदावन
एवढेच नाही. मग पाकिस्तानातलं तीर्थ, अरबस्थानातलं तीर्थ एवढेच नाही, त्रिभुवनात तिन्ही लोकात ज्याला आपण तीर्थ म्हणतो, अरे भगवंत तिथे राहतात, तेही तीर्थ आहे ना वैकुंठ. हे पा सध्या वैकुंठ देखील काही साधू करू शकत होते, काही संत करू शकत होते. इथे देह ठेवून दुसऱ्या देहाने निघून जायचं, ते तीर्थच झालं. त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत त्या सर्वांचा लाभ एका समुद्रात स्नान केल्याने मिळतो, अथवा अमृतरसाचे सेवन केले असता सर्व रस सेवन केल्यासारखे होते. अर्धवट ओवी आहे, पुढे त्याचा उलगडा होईल. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, अभिलषित मनोरुची पुरविता तो. अनेक फांद्यांना मी आता नमस्कार करणार नाही. ब्रह्मदेवाला वेगळा, विष्णूला वेगळा, इंद्राला वेगळा, तीर्थाला वेगळा, पशुपतीनाथ वेगळा, आपल्या सुभाष रोडचे बालाजी वेगळे, तिरुपतीचे बालाजी वेगळे, काही गरज नाही. ज्ञानेश्वर वेगळे, तुकाराम वेगळे, काही गरज नाही. अनेक तीर्थांकडे जाऊ नका, गरज नाही. अभिवादन करायची गरज नाही. एका मुळावर सिंचन करा. त्याप्रमाणे माझ्या हृदयात असणाऱ्या श्री गुरूंना मी वंदन करतोय. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. मी श्री गुरूंच्या चरणांचं दर्शन घेतोय, अभिवादन करतोय. अभिलषित मनोरुची पुरविता तो. सर्व कामना, सर्व इच्छा तो पूर्ण करेल. आपण कोणता शनिग्रह कोपलाय, शनीचा जप. केतू कोपलाय, केतूचा जप. ओवी सांगते श्री गुरूंचा जप, श्री गुरूनं दिलेल्या मंत्रांचा जप हा श्रेष्ठ आहे. त्यांनी दाखवलेलं एखादं काही असेल ते श्रेष्ठ आहे. म्हणून कुठलंही काही करायची गरज नाही. आणि म्हणून मी माझ्या गुरूंचं फक्त अभिवादन करतोय की ज्याच्यामुळे सर्व कामना पूर्ण झाल्या आणि पूर्ण होणार आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. एकदा वंदन नाही केलं, पुढत पुढती, पुन्हा पुन्हा, बारंबार असा शब्द आहे हिंदीमध्ये. बारंबार, बारंबार नमन, अनेक अनेक कोटी कोटी नमस्कार. असं आपण एकदाच घालतो नमस्कार. काही लोक अनेक नमस्कार. इथे पुन्हा पुन्हा अविरत नेहमी नमन मी करतो. म्हणजे नेहमी प्रत्येक कर्म करताना ज्ञानेश्वर माऊली स्मरण करत होते आणि आदराने नमन करत होते असा अर्थ होतो. पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता अवधारा कथा गहन, जे सकळ कथा जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय अर्थ दाखवणारी कथा ऐका. गोपनीय शब्द आहे. आता अवधारा कथा गहन, गहन कथा. भागवत कथा तुम्ही ऐकता गहन आहे का? ज्ञानेश्वरी मधली कथा गहन आहे. भागवत तर कुठलाही महाराज सांगतो, सगळे ऐकत बसतात. मी जे सांगेल ते अवधारण करा, घ्यायला तयार व्हा, अब्सॉर्ब करायला तयार व्हा, श्रवण भक्ती वाढवा. मी सांगितलेलं श्रवण श्रावक बना खरे. आणि गहन रहस्यमय सांगेल, जिच्यामध्ये एक रहस्य आहे, गहन आहे, खोली आहे, अनुभव आहेत, अशी कथा गहन मी सांगेल. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय, अतेंद्रिय कथा,
ज्याच्यामुळे परमात्म्याचा अनुभव आपल्या दिव्य दृष्टीला दिसेल, ती कथा सांगेल. ते अनुभव द्यायला मी समर्थ आहे, ते सांगेल. अवधारा घेण्याकरता तयार राहा, झेलण्याकरता तयार राहा. म्हणजे मनन, निजिध्यासन आणि समाधी याच्याकडे वळा. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय अर्थ दाखवणारी कथा ऐका. जीत, गीता इत्यादी सर्व कथांचा जन्म झाला आहे. रहस्यमय कथा आहे. एक एक पात्र रहस्यमयी आहे. कथेचे अर्थ सगळे रहस्यमयी आहेत. ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचाही जन्म झालेला आहे. जे सकळ कथा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ते महाभारत जणू काय विवेक वृक्षांची अपूर्व बागच आहे. विवेक वृक्षाची बाग आहे. विवेक जरी जन्मला तरी त्याचे अनुभव, त्याची फळं महाभारतामध्ये दिसतील. पण विवेक जन्मला तर संजय कसा पाहत होता हे पाहायलाही तुमच्यामध्ये विवेक दृष्टी पाहिजे. आपल्याला जर अतेंद्रिय दिसत असेल, अरे डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काही दर्शनं होतात, कोणाला काही अनुभव येतात, आतमध्ये येतात. संजयाला आली नसतील, अर्जुनाला आली नसतील, महावीरांना आली नसतील, बुद्धांना आली नसतील, ज्ञानेश्वरांना आली नसतील. उघड आहे. ह्या विवेक आणि वृक्षाची बाग, अनेक फुलोरे तुम्हाला त्याच्यातले दिसतील, अनेक छटा दिसतील, अनेक रहस्यमय त्या विवेकामधून तुम्हाला दिसेल. फक्त भगवद्गीता दिसेल असेल नाही, एक नवीन दृष्टिकोन येत असतो. नवीन दृष्टिकोन. नाही ते समजत नाही कृष्ण असे का वागले. विवेक जन्माला पाहिजे. कृष्णाने रॉक अँड रोल केला का? कृष्ण नाचाडे आणि तमाशा बाज होता का? जे सध्यांच्या विचारवंतांना पडलेले प्रश्न आहेत. एकदा विवेक उत्पन्न झाल्यानंतर मग त्या बागेतनं जे आत्मफळ, आनंदाचे फळं, अनुभूतीची फळं जी प्रसवतील, ती महाभारतामध्ये कशी आहे ती दिसतील. का भगवान द्रौपदीच्या मागे धावत होता? का गोपिकांच्या मागे धावत होता? का यशोदेला सुख देत होता? का कोणाला मारत होता? कुब्जाला सौंदर्यवती का केलं? हे रहस्य सगळे कळायचे असतील, कथा ऐकून चालणार नाही. विवेक जन्मला पाहिजे आणि मग त्या कथेचं रहस्य तुम्हाला समजेल. त्या बागेतले एक 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 फळं तुम्हाला कशी कशी आहेत ती समजेल. ज्ञानेशांचं प्रत्येक वेगळं आहे. थोडं पुढे सरकू. ना तरी सर्व सुखांची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण है. अथवा ही कथा सर्व सुखांचे उगमस्थान आहे. सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी रिकामार्ध गडी राहू नको. सुख, महासुख आणि सर्व सुख अशा दोन असं फोड केलेली. सर्व सुख आणि सुख. सुख शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त संसारी विषयापासनं, वस्तूपासनं मिळालेला आनंद असा घ्यायचा. सुख, टीव्ही आला, टीव्हीने आनंद दिला, बायको आली, बायकोनी आनंद दिले. वस्तू, विषय आणि व्यक्ती याच्या इंद्रियामधून मिळणारा हा विषय आनंद म्हणजे सुख. महासुख आणि सर्व सुख एकच शब्द आहे. महासुख ज्याच्यामध्ये परमात्म्याचं सुख, परमात्म्याच्या अनुभवामधून आल्यानंतर जो आनंद उत्पन्न होतो तो ते सुख.
एवढंच महासुखात येत नाही. महासुख आणि सर्व सुखामध्ये दोन्ही गोष्टी येतात, पारमार्थिक विषयाचा आनंद आणि परमात्म्याचा आनंद. विषयानंद आत्मानंद मिळून जे होतं त्याला सर्व सुख म्हणतात, महासुख म्हणतात. लक्षात घ्या दोन्ही. म्हणून आपण कला शिकवत असतो, व्यवहारामध्ये प्रत्येक कामामध्ये आनंद घ्या. मग काही लोक पण घेतोच ना, आम्ही निंदेमध्ये आनंद, सतत निंदा, कुचेष्टा, टिंगल टवाळी, त्याच्यात आम्हाला आत्मानंद मिळतो. तो आता विषय घेत नाही. अथवा ही कथा सर्व सुखांचे प्रपंच व परमार्थ चे उगमस्थान आहे. प्रपंच कसं करावा आणि प्रपंचातून सुख समाधान शांती आणि आनंद कसा घ्यावा हेही त्याच्यामधून समजेल. भगवान गोपाल कृष्णाला 3 दिवसाला एक युद्ध पडलं. हे फॉरेन कंट्रीजना समजणार नाही, ख्रिश्चन धर्मालाही कळणार नाही. ख्रिश्चनांचा भगवान येशू असेल आणि त्याला खिळे मारताना दुःखी होताना त्यांनी पाहिलंय. आमचा भगवान रोज युद्ध करून हसत असे. कुठलाही संत रडताना पाहिलं का हो कधी? रडायलेत. आनंद. म्हणून प्रपंच व परमार्थ याचं उगमस्थान आहे. द्रौपदी 5 पांडव 13 वर्ष वनात आहेत, वनवन भटकत आहेत, पण आनंद आहे. का? भगवंताचं अखंड स्मरण चालू आहे, अखंड चिंतन आहे, आणि केव्हाही भगवंत धावतोय. म्हणून प्रपंच व परमार्थाचे उगमस्थान आहे. संसार कसा करावा, परमार्थमय संसार कसा करावा, त्याच्यातनं यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि धर्म ह्या भगवंताच्या 6 शक्ती उत्पन्न झाल्यानंतर संसार कसा चांगला होतो. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेरा आपुलिया.